पर्यवेक्षिकेची मुख्य सेविकेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मैत्रिणींना माझा नमस्कार। आपण सर्वांनी आपल्या पुस्तकाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। त्याचबरोबर मला बऱ्याच जणांचे मेसेज आले का मॅडम राहिलेल्या काळामध्ये या पदाची कशी तयारी करायची किंवा नेमकी स्ट्रॅटेजी काय राहिली पाहिजे आपल्या परीक्षेची, याबद्दल पण म्हटलं तुमच्याशी थोडीशी चर्चा करू। त्यामुळे मला असं वाटतं की बऱ्यापैकी जणांचा चांगला अभ्यास चालू असणार आहे। त्यात एक काही गोष्टी अजून तुम्हाला ज्या महत्त्वाचे मुद्दे आहेत ते इथे मला सांगायला आवडतील। महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना आपल्याला माहितच आहे, यामध्ये आपल्याला 200 गुण आहेत आणि 100 प्रश्न आहेत आणि वेळ दिलेला आहे आपल्याला 90 मिनिट। तर 90 मिनिट जर वेळ घेतला आपण तर प्रत्येक प्रश्नाला आपल्याला एक 45 ते 40 ते 45 सेकंद वेळ हा मिळणार आहे। ठीक आहे, 100 प्रश्न सोडवायचे आहेत आणि या 200 गुण आहेत। ओके, तर यामध्ये दिव्यांगासाठी वेगळा अतिरिक्त वेळ दिलेला आहे। तर येणाऱ्या काळामध्ये एक स्ट्रॅटेजी कशी करायची आहे, तर महत्त्वाचं म्हणजे रिव्हिजन तर व्हायलाच पाहिजे तुमची। विषयानुसार तुमची एक स्वतःची पण एक तुम्ही प्लॅनिंग केलेली असणार आहे। त्यामध्ये अजून एक 2-4 गोष्टी फक्त मला इथे सांगाव्याच्या वाटतात। महत्त्वाचं म्हणजे विषय तुम्हाला माहितच आहे, एवढे विषय दिलेले आहेत। आणि अजून एक सांगायचं म्हणाले तर TCS ने आतापर्यंत ज्या एक्झाम घेतल्या मध्ये पण आपल्या झेडपी थ्रू ज्या पर्यवेक्षिका या पदाच्या परीक्षा झाल्या होत्या त्याच्या पण प्रश्नपत्रिका आपण बघितलेल्या आहेत। पण त्या सिलेबस मध्ये आणि ह्या सिलेबस मध्ये फरक आहे। त्यामुळे नवीन सिलेबस नुसार होणारी ही मुख्य सेविकेची पहिलीच परीक्षा असणार आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे महत्त्वाचा भर फॅक्च्युअल डाटावरती जास्त असतो। ठीक आहे, 100 प्रश्न आहेत त्यापैकी बऱ्यापैकी फॅक्च्युअल डाटा, म्हणजे जर एखादी योजना बघितली तर मूळ उद्देश, सुरुवात, त्यामागची पार्श्वभूमी आणि फॅक्ट्स, बऱ्यापैकी त्याचे दिनांक, त्याचा आलेला GR, अंमलबजावणी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचे आहेत। विषय सुरू करूया। समजा आपण इंग्रजी जर पाहिलं आपण आतापर्यंतच्या परीक्षेमध्ये, तर इंग्रजीचं एक बेसिक नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे। दिवसातला एक ठराविक वेळ तुम्ही इंग्रजीला दिला पाहिजे। त्यामध्ये इंग्रजीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे समानार्थी शब्द आलेत, मागे पण सांगितलं होतं, विरुद्धार्थी शब्द आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन, यावरती मुख्यतः भर दिलेला आहे। जे आतापर्यंत बऱ्यापैकी कॉम्पिटेटिव्ह एक्झामला आलेले प्रश्न आहेत ते सुद्धा रिपीट होतात। त्यामुळे त्या गोष्टीची तुमची व्यवस्थित तयारी होणे आवश्यक आहे। आणि जे आपलं बेसिक ग्रामर आहे ते ग्रामर पण तुम्हाला व्यवस्थित, तुम्ही ते ग्रामर आपल्या पार्ट ऑफ स्पीच मध्ये व्यवस्थित ते बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे। हे बघा, एक मला असं वैयक्तिक वाटतं की कुठल्याही परीक्षेत जर यश मिळवायचे असेल तर एखादा विषय हा खूप चांगल्या प्रकारे तयारी, आणि एखाद्या विषयाची कमी तयारी असून चालत नाही। जेवढे विषय आहेत त्या सगळ्या विषयांना तुम्हाला समान न्याय दिला पाहिजे। त्या सगळ्या विषयांची एक बेसिक नॉलेज पेक्षा थोडीफार व्यवस्थित तयारी केली पाहिजे। तर नक्की तुम्ही, ठीक आहे, 45% ज्यांना गुण असणार आहेत ते तर आपल्या गुणवत्ता यादीत येणारच आहेत। पण आपल्याला या परीक्षेत यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्या विषयांना न्याय देणे गरजेचे आहे। सगळ्या विषयांची एक जी म्हणतो आपण बेसिक तयारी आणि परिपूर्ण तयारी ही असणे गरजेचे आहे। नक्कीच गुणवत्ता यादीत येणं काय फारसं अवघड होणार नाहीये। त्याचबरोबर ते महत्त्वाची गोष्ट आहे, फक्त मुलींसाठी परीक्षा आहे। अजून एक महत्त्वाचा प्लस पॉइंट मुलींना झालेला आहे। आणि परीक्षा मागे पण सांगितलं होतं की मी खूप चांगलं स्टँडर्ड असणारी किंवा खूप चांगल्या पगाराची, खूप चांगलं तिथे तुम्हाला काम करायला मिळेल अशा प्रकारची परीक्षा आहे। त्यामुळे सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने तयारी करा। विषयानुसार थोडीशी एक स्ट्रॅटेजी आपण आखूया। इंग्रजी म्हणा, मी बऱ्यापैकी TCS चे पेपर पाहिलेले आहेत, मागच्या पेपरचा अभ्यास केला असता असं आढळून आले आहे की त्यामध्ये पॅसेज हा कंपल्सरी विचारला जातो। मग एक पॅसेज देतील, त्यामध्ये प्रश्न उत्तर आहेत, त्यामध्ये तुमचं इंग्रजीचं होकॅब व्यवस्थित असणं गरजेचं आहे। येथे भर कशावर द्या, होकॅब हा तुमचा व्यवस्थित असणं गरजेचं आहे। मग त्या पॅसेजवर आधारित तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्या पॅसेज मधले क्वेश्चन आन्सर ह्या गोष्टी तिथे विचारतात। एक 5 मार्काला वगैरे असा प्रश्न असतो। आणि बाकी जे इंग्रजीचं बेसिक आहे, त्यामुळे दिवसातला ठराविक काळ हा तुम्ही इंग्रजीला दिला पाहिजे। ठीक आहे, दुसरा विषय येतो आपला मराठी पण म्हणत असाल तर आपल्या शब्दांच्या जाती आहेत त्या सगळ्यांनी व्यवस्थित केल्या पाहिजे। आणि मागचे प्रश्न बघितले असता, ठीक आहे, सिलेबस वेगळा होता, पण एक स्ट्रॅटेजी बघितली असता, प्रयोग झालं, संधी झालं, याच्यावरती 100% क्वेश्चन विचारलेला आहे।
त्यामुळे ह्या गोष्टी तुमच्याकडनं सुटता कामा नाहीये. मराठी ग्रामरचा अभ्यास व्यवस्थित झाला पाहिजे, कारण तुम्हाला ठीक आहे इंग्रजीमध्ये एखाद्याची होक्याब कमी जास्त असू शकते, पण मराठी हा विषय असा आहे की इथे तुम्ही 100% आउट ऑफ मार्क घेऊ शकता. ठीक आहे, 100% आउट ऑफ मार्क घेण्यासाठी मराठी हा विषय खूप चांगला आहे. त्यामुळे मराठीमध्ये महत्वाचं समानार्थी विरुद्धार्थी शब्द आतापर्यंत आलेल्या परीक्षेचे तुम्ही ते बघून घेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ज्या शब्दांच्या जाती आहेत त्या व्यवस्थित करा. त्यामध्ये संधीला प्रॉपर एक वेळ द्या. प्रयोग आहे, कारण 100% बघितले असता प्रयोग संधी यावरती प्रश्न विचारलेला आहे. तिसरा विषय आहे आपला सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान बघायला गेलं तर एकदम वास्ट आहे. त्यामध्ये बेसिक ज्ञान, आता बरेचसे लोक कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असणार आहेत, त्यामध्ये नेमकं सांगू नाही शकत की हा विषय किती प्रमाणात करा, कारण त्याला एक लिमिटेशन्स नाहीयेत. इतिहासामध्ये नेमकं काय विचारतील नाही सांगू शकणार आपण, त्याचबरोबर ती भूगोलामध्ये काय विचारतील सांगू नाही शकणार. त्यामुळे एक बेसिक नॉलेज असेपर्यंत किंवा मागचे तुम्ही क्वेश्चन वगैरे सोडवा सामान्य ज्ञानचे. सामान्य ज्ञानमध्येच करंटवर देखील प्रश्न विचारतील. करंटवर पण महिला आधारित ज्या ठिकाणी भर दिलेला आहे ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. जसं आता आपण बघितलं की निवडणुका झाल्या, निवडणुकामध्ये आपल्या अकॅडमीवरच्या सरांनी देखील व्हिडिओ घेतलेला आहे. महिला आमदारांची संख्या किती प्रमाणात निवडून आल्या, पर्सेंटेज मागची विधानसभा, मागची लोकसभा, या वर्षीची विधानसभा, लोकसभा कंपॅरेटिव्हली महिलांच्या अनुषंगाने तो अभ्यास करणे करंटच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. ठीक आहे, सामान्य ज्ञानमध्ये सगळ्यांनी एक बेसिक अभ्यास करणे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये विषय पण आपण त्याच्यामध्ये एक मर्यादा सांगू नाही शकत की नेमकं कशावरती प्रश्न विचारले जाऊ शकतील. त्यामुळे एक बेसिक नॉलेज तुम्हाला असणे त्याचं गरजेचं आहे. आपले जे दोन आहेत ICDS म्हणाल, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि पोषण अभियान, आपल्या ज्या पुस्तकात त्या पुस्तकात आपण परीक्षेच्या दृष्टिकोनाच्या अनुषंगाने विभागाचे कायदे, विभागाच्या योजना एकदम व्यवस्थितरित्या दिलेल्या आहेत. मला असं वाटते की आपल्या पुस्तकातील इथून जरी पुढे तुम्ही रोजचे फक्त 15 जरी पेज वाचले तर नक्की तुमचे पुढच्या 15 ते 20 पेज वाचले तरी तुमचं 1 महिन्यात ते पुस्तक व्यवस्थित वाचून होईल. बरं, 1 महिन्याच्या आत व्यवस्थित वाचून होईल. त्याच्या रिव्हिजन सुद्धा येतील, कारण आपल्या विभागाची म्हणजे महिला बाल विकास विभागाचे एक अंदाजपत्रक असतो, कार्यक्रम अंदाजपत्रक. ठीक आहे, त्यामध्ये विभाग कुठल्या योजना विभागाअंतर्गत चालवल्या जातात किंवा विभागाअंतर्गत ज्या योजनांच्या अपडेट आहेत त्या कार्यक्रम अंदाजपत्रकामध्ये दिलेल्या असतात आणि त्याच्या अनुषंगानेच आपण त्या पुस्तकामध्ये पण सगळ्या योजनांची मांडणी केलेली आहे, सगळे कायदे दिलेले आहेत. त्यामुळे 100% यामध्ये मार्क मिळवण्यासाठी म्हणजे ती पुस्तकाचा तुम्ही परिपूर्ण अभ्यास करणे गरजेचं आहे. त्याचा नंबर ऑफ टाइम्स तुम्ही रिव्हिजन केलं पाहिजे. बऱ्याचशा ठिकाणी फॅक्च्युअल डाटा आहे. योजना म्हणाल तर योजनेची स्थापना कधी, उद्देश किती, लाभार्थी, अटी, शर्ती, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणे गरजेचं आहे. आणि कायदे म्हणाल तर कायद्यातल्या शिक्षा आहेत. ठीक आहे, शिक्षा व्हरायटी ऑफ शिक्षा दिलेल्या आहेत, त्या सगळ्या शिक्षा लक्षात ठेवणे, कायदा सुरू कधी झाला, अंमलबजावणी कशा, अशा वेगवेगळ्या डेट्स आहेत आपल्या पुस्तकात जे आपण परिपूर्ण दिलेलं आहे ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे. म्हणजे मला एक स्वतः असं वैयक्तिक वाटतं, कारण प्रामाणिकपणे रचना मांडलेली आहे, प्रामाणिकपणे तो डाटा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही. 30 मार्काचा तुम्ही व्यवस्थित त्या पुस्तकातनं तुमचा 100% अभ्यास होईल आणि मार्क कुठेही जाणार नाहीत, असे एक नक्की मी एक जबाबदारीने तुम्हाला सांगते. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित पुस्तकाचा अभ्यास करा. ह्या 2 विषयाच्या अनुषंगाने त्यामध्ये व्यवस्थित रचना दिलेली आहे. राहिला विषय समजा गणित बुद्धिमत्ता चाचणी, बऱ्यापैकी गणिताचे प्रश्न सोडवायला वेळ लागतो. बाकी विषयाला जर तुम्ही समजा तिथे 30 सेकंद 20 सेकंदात तुम्हाला जर बाकी विषयाचे प्रश्न तुम्ही सोडवले तर राहिलेले 10 सेकंद तुम्हाला परत गणिताला देता येतील. म्हणजे इथे एका प्रश्नाला तुम्ही 50 सेकंद, इथे एका प्रश्नाला तुम्ही 50 सेकंद आरामात देऊ शकता. त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही परीक्षेला जाल, ठीक आहे, तुमच्या समोर जेव्हा पेपर येईल तर मला एक वाटतं की तो पेपर तुम्ही अगोदर ओव्हरलुक करणे खूप गरजेचं आहे. ठीक आहे, ऑनलाईन परीक्षा आहे, पण कसं मी बऱ्याचदा बघितलेलं आहे विद्यार्थ्यांचं सुरुवातीला काही सोपे प्रश्न असतात किंवा अवघड असतात पण आठवत नाही म्हणून तिथे बराचसा वेळ जातो आणि समोरचे सोपे असलेले प्रश्न राहून जातात. तर मला एक वैयक्तिक वाटतं की जेव्हा तुम्ही पेपरला बसता तिथे तर एक तुम्हाला ओव्हरलुक करणं गरजेचं आहे की प्रश्नांचं स्वरूप कसं आहे, प्रश्न
फॅक्च्युअल डाटामध्ये जास्त आहेत का, प्रश्नाची लेंथ कशी, म्हणजे प्रश्न विचारल्याचं प्रमाण कसं आहे, तर तुमच्या एक लक्षात येईल की नेमकं कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यावा. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला तिथे तुमची अप्लाय करायची आहे, पण त्याची पूर्वतयारी ही आता करणे गरजेचं आहे. आता तुमचं रिव्हिजन झालं, तुमची वाचनाची स्पीड जर जास्त असेल तर नक्की तुम्हाला तुमचे सगळे विषय पण कव्हर होतील. आणि परीक्षेत सुद्धा आता तुम्ही दररोज मागचे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे प्रश्न सोडवा, ह्या विषयाच्या अनुषंगाने मराठीचे प्रश्न सोडवा, इंग्रजीचे प्रश्न सोडवा, म्हणजे तुमचा प्रश्न सोडवण्याचा सराव होईल आणि परीक्षेत तुम्हाला प्रश्न सोडवायला कमी वेळ लागेल, तर उरलेला वेळ तुम्हाला इथे युटिलाइज करता येईल आणि गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीला सुद्धा तुम्हाला चांगले मार्क घेता येऊ शकतात. कारण बऱ्याचदा कसं होतं की बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न हे थोडीशी लेंथ जास्त असते, प्रश्न सोपे असतात पण वाचायला वेळ जास्त लागते, त्याचबरोबर ते प्रश्न थोडेसे कॉम्प्लिकेटेड करून विचारलेले असतात. त्यामुळे ती तयारी आतापासून करा. पण बाकीचे जे हातातले प्रश्न आहेत किंवा हातातले मार्क आहेत हे अजिबात जाऊन द्यायचे नाही, ती तयारी तुमची आतापासून झाली पाहिजे. म्हणजे दिवसातला ठराविक वेळ इंग्रजीला मिळाला पाहिजे, ज्याच्या त्याच्या स्ट्रेंथनुसार ठराविक वेळ मराठीला भेटला पाहिजे, सामान्य ज्ञानला एक वेळ द्या, त्याचबरोबर ती आपल्या पुस्तकाच्या नंबर ऑफ टाइम्स रिव्हिजन झाल्या पाहिजेत, पूर्ण पुस्तक हे तुमचं व्यवस्थित वाचून झालं पाहिजे. म्हणजे तुमचे हे 30 प्रश्न 60 मार्क कुठेही जाणार नाहीयेत. नंतर राहिला विषय संगणकचा. ठीक आहे, संगणक मध्ये आपल्या पुस्तकात आपण काय केलेलं आहे की मागचे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे जे प्रश्न होते ते प्रश्न त्या प्रश्नाच्या अनुषंगाने डाटा दिलेला आहे. बरेचसे लॉंग फॉर्म वगैरे विचारलेले होते, ते लॉंग फॉर्म वगैरे पण आपण त्यामध्ये घेतलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर संगणक देखील एकदम व्हास्ट आहे, नेमकं त्यावरती काय विचारू शकतात काय नाही हे आपण सांगू नाही शकत. पण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स असू देत किंवा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन विचारण्याच्या अनुषंगाने जो डाटा आहे तो आपण आपल्या पुस्तकात घेतलेला आहे. मला असं वाटते 25 पेज वगैरे आपण आपल्या पुस्तकात टाकलेलं आहे, त्याची सुद्धा तुम्हाला व्यवस्थित रिव्हिजन करणं गरजेचं आहे. सध्या एक ही स्ट्रॅटेजी तुम्हाला ठेवायची आहे की तुमच्या हातातले मार्क गेले नाही पाहिजे, प्रत्येक विषयाला तुम्ही न्याय दिला पाहिजे, प्रत्येक विषयाची व्यवस्थित तयारी केली पाहिजे. आपल्या कोर्समध्ये पण व्यवस्थित व्हिडिओ आपण दिलेले आहेत, 30 ते 35 व्हिडिओ आतापर्यंत अपलोड झालेले आहेत. त्यात कायद्याचे व्हिडिओ आहेत, योजनेचे व्हिडिओ आहेत. पुस्तक आणि साइड बाय साइड व्हिडिओ बघितल्यानंतर मी एक खात्रीने सांगू शकते की तुमचे 30 प्रश्न म्हणजे 60 मार्क हे तुमच्या हातातले आहेत, तुमच्या हक्काचे मार्क आहेत, ते कुठेही जाणार नाहीयेत. पण त्याचबरोबर ती बाकीचे विषयाला देखील सुद्धा एक न्याय देणं गरजेचं आहे. कारण आपल्या ग्रुपवरती पण बऱ्याच जणांचे मेसेज आहेत, एक स्ट्रॅटेजी कशी असावी, किंवा इंग्रजीचं नेमकं काय विचारतील, मराठीचं काय विचारतील. कारण TCS सिलेबस हा विभागाने दिलेला आहे, पण TCS त्यावरती प्रश्न विचारताना आतापर्यंतचे समजा नगर परिषद झाली मागे किंवा प्रत्येक जिल्ह्याच्या परीक्षा TCS आणि IBPS ने घेतलेल्या आहेत. आम्ही स्वतः ते प्रश्न बघितलेले आहेत. मी सुरुवातीला पण सांगितले की फॅक्च्युअल डाटा हा प्रत्येकाने व्यवस्थित करायचा आहे. कन्फ्युजन हे तुमचं फॅक्च्युअल डाटावरती जास्त करतील. फॅक्च्युअल डाटा व्यवस्थित करायचा आहे आणि परिपूर्ण तर अभ्यास असणे गरजेचेच आहे. यश मिळवण्यासाठी इथे शॉर्टकट कुठलाही नाहीये, सगळ्या विषयाची व्यवस्थित तयारी व्हायला पाहिजे. 100% तयारी झाली म्हणजेच यश मिळेल, पण एक कॉम्पिटिशन मध्ये बसण्यासाठी तुम्हाला 45% गुणाच्या वरती अजून 10-20% तुमची तयारी होणे गरजेचे आहे. म्हणजे तो गुणवत्ता यादीत त्या मुलीला पहिलं येण्यास सुद्धा इथे काही हरकत नसेल. ठीक आहे, त्यामुळे विषय जास्त दिलेले नाहीयेत किंवा बऱ्यापैकी ज्या सोप्या गोष्टी आहेत त्याला जास्त मार्क दिलेले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत. परीक्षेच्या अनुषंगाने फुल फोकसने आणि परिपूर्ण वेळ देऊन ह्या परीक्षेची तयारी करायची आहे. शांततेच्या काळात घाम गाळला तर युद्धाच्या काळात रक्त सांडण्याची गरज नसते. त्यामुळे ठीक आहे, परीक्षेची डेट वगैरे अजून जाहीर झालेली नाहीये, तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, फोकसने अभ्यास करायचा आहे, नंबर ऑफ टाइम सगळ्या गोष्टींचे रिव्हिजन करायचे आहेत, प्रश्न सोडवायचे आहेत. आणि मला एक थोडंसं इथे सांगायचं आहे की परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे, कम्प्युटरवर परीक्षा होणार आहे. बऱ्याचदा कसं होतं की आपल्याला ऑफलाईन प्रश्न सोडवण्याची सवय असते आणि वेळेवरती थोडंसं स्क्रीन दिसल्यानंतर माऊस हातात पकडल्यानंतर थोडंसं घाबरायला होतं. त्यामुळे मला एक थोडंसं पर्सनली वाटतं की तुम्ही थोड्याफार प्रश्नपत्रिका कॅफेवर जाऊन किंवा सायबर कॅफेवर जाऊन वगैरे तिथे पण थोडीशी स्क्रीनची सवय लावून घ्यायला हरकत नाहीये. कारण प्रत्येक गोष्टीची व्यवस्थित प्रत्येक गोष्ट पण तिथं काय बऱ्याचदा असं होतं की स्क्रीन बघितल्यानंतर प्रश्न वाचायला वेळ लागतो किंवा एक घाबरल्यासारखं होतं, म्हणून ती तयारी देखील आताच करून ठेवायची आहे.
त्यामुळे परीक्षेत यश मिळवणे मला असं वाटत नाही की फार अवघड आहे. जर एखादा ऍस्पायरंट आहे, अत्यंत प्रामाणिकपणे आणि सर्व विषयाच्या अनुषंगाने व्यवस्थित तयारी करून जर परीक्षेला आपण सामोरं जायचं आहे, यश सगळ्यांना 100% मिळतं. मेहनत कधीच वाया जात नाहीये. येणाऱ्या काळामध्ये ह्या स्ट्रॅटेजीला अनुसरून अभ्यास करा आणि यश नक्की तुम्हाला मिळणारच आहे. तरीही कुणाचे काही प्रश्न असतील किंवा कुणालाही परीक्षेच्या अनुषंगाच्या दृष्टीने काही विचारायचं असेल तर नक्की मेसेज करा. आपलं टेलिग्राम ऍप आहे त्याच्यावरती मेसेज करा. कोर्स घेतलेला आहे बऱ्याच जणांनी. त्याचबरोबर कुणाचे काही रिव्ह्यूज असतील तर ते देखील आम्हाला कळवा. ठीक आहे. सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.